सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आणि आपण जर आपल्याला असा त्रिकोण दिलेला असेल आणि त्रिकोणाच्या दोन शिरोबिंदूतून समोरच्या दोन बाजू जर दुभागलेल्या असतील तर 8 त्रिकोण तयार होतात हे आपण शिकलो होतो। परंतु इथं आणखीन हा एक रेषाखंड काढलेला आहे, त्याच्यामुळं हा एक नवीन त्रिकोण वाढतोय आणि हा एक नवीन त्रिकोण वाढतोय, म्हणजे 2 त्रिकोण वाढले, असे 10 त्रिकोण होत आहेत। त्याचबरोबर आपण हेच उदाहरण आणखीन दुसऱ्या पद्धतीने असं समजून घेऊ शकतो। बघा कसं समजून घेऊ शकतो, हे मी इरेज करतोय, हे काढून टाकूया आपण। जर एखादा चौकोन दिलेला असेल आणि चौकोनाचे समोरासमोरचे शिरोबिंदू जोडलेले असतील तर त्यात किती त्रिकोण होतात? 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 गुणिले 2 याची दुप्पट केली तर 8 त्रिकोण तयार होतात। म्हणजे 1 2 3 4 असे या चौकोनामध्ये 8 त्रिकोण तयार झाले। आणि हा छोटावाला एक 9वा आणि हा सगळ्यात मोठावाला एक, असे 10 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होत आहेत। च्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पर्याय आहेत 26 24 22 आणि 28। सर्वप्रथम आपण काय करूया, आतला जो चौकोन आहे त्याच्यामुळे तयार झालेले त्रिकोण मोजूया, 1 आणि 2। त्याचबरोबर या त्रिकोणामुळे तयार झालेले हा 1 हा 2 हा 3 हा 4 असे एकूण 6 त्रिकोण तयार झालेले आहेत। आता त्याच्यानंतर आपल्याला मोजायचे आहेत ते त्रिकोण 7 8 आणि इथं मात्र हा जो त्रिकोण तयार होतोय इथं 3 होत आहेत आणि हा जो त्रिकोण तयार होतोय तिथं 3 होत आहेत, म्हणजे 8 आणि 3 11 आणि 3 14 असे झाले। त्याचबरोबर हा एक मोठा 15 आणि हा एक मोठा, असे 16 त्रिकोण तयार झाले। त्याच्यानंतर आपल्याला 17 18 19 20 असे आणखीन 4 त्रिकोण मिळाले। त्याच्यानंतर हा 21 हा 22 हा 23 हा 24 अशा पद्धतीने 24 त्रिकोण तयार झालेत। पर्याय क्रमांक 2 हा आपला या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असेल। सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आणि या आकृतीतील त्रिकोण मोजण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला बेसिक म्हणून काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत। त्यासाठी आपण काय करूया, एक त्रिकोणाची आकृती काढूया। आपण ही त्रिकोणाची आकृती काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की त्रिकोण मोजताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। त्या कशा लक्षात ठेवायच्या ते आपण बघूया। आता ज्यावेळेस त्रिकोणाच्या एका शिरेबिंदूतून पुढच्या बाजूवर अशी रेष काढलेली असते त्यावेळेस त्या त्रिकोणाचे एकूण 1 आणि 2 असे एकूण 3 भाग होतात। त्याचप्रमाणे जर त्या त्रिकोणामध्ये समोरच्या बाजूवर अशी आणि अशी रेषा असेल तर एकूण 8 त्रिकोण तयार होतात। परंतु जर त्या त्रिकोणामध्ये या 2 बिंदूपासून आणखीन एक रेषा असेल त्यावेळेस मात्र त्या त्रिकोणामध्ये एकूण 12 त्रिकोण तयार होतात। ही जर आपण गोष्ट लक्षात ठेवली आणि आपण या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, हा जो त्रिकोण आहे त्यात अशी अशी आणि अशी असे एकूण 12 त्रिकोण तयार झालेले आहेत। त्याच पद्धतीनं त्याच आकृतीबरोबर आपल्याला पुन्हा आणखीन एक आकृती दिसते, ती म्हणजे ही अशा पद्धतीची आकृती आहे। या आकृतीमुळे आकृतीत आणखीन 3 त्रिकोण तयार झालेले आहेत, म्हणजे एकूण आतापर्यंत आपले 15 त्रिकोण झाले। आणि मग
त्या 15 त्रिकोणाबरोबर आपल्याला आणखीन आकृतीमध्ये किती त्रिकोण दिसत आहेत मोजायचे राहिले ते आपण बघूया. आपला हा त्रिकोण मोजायचा राहिला आहे, हा त्रिकोण मोजायचा राहिला आहे, हा मोजायचा राहिला आहे. असे 15 अधिक 3 18 त्रिकोण झाले. त्याच्यानंतर आणखीन आपल्याकडे 9 त्रिकोण आहेत जे आपण मोजले आहेत. जे असा त्रिकोण असेल आणि अशी आकृती असेल तर त्याचा आपण 3 त्रिकोण आहेत असं म्हणतो. त्या पद्धतीनं इथं 3 त्रिकोण, इथं 3 त्रिकोण आणि इथं 3 त्रिकोण असे एकूण 9 त्रिकोण, म्हणजे या आकृतीत एकूण 27 त्रिकोण तयार होत आहेत. पर्याय क्रमांक 4 जो आपल्याला दिला आहे तो या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय दिले आहेत 24, 23, 35 आणि 20. या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला परत एकदा एक बेसिक आकृती समजून घ्यावी लागेल. जर आपल्याला त्रिकोण दिलेला असेल आणि त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर जर विभाजक रेषा काढलेल्या असतील तर त्यावेळेस त्रिकोण मोजण्याची पद्धती कशी असते, 1, 2, 3 आणि यांची बेरीज करायची. म्हणजेच 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6 झालं. आणि मग अशा पद्धतीचा आपल्याला आकृतीमध्ये भाग दिसतोय. त्यामुळं आपण असे भाग कुठे कुठे दिसतात त्याचं निरीक्षण करूया आणि आपल्या दिलेल्या आकृतीतले ट्रायंगल मोजूया. जर आपण नीटपणे निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की आपण ज्या आता आकृती पाहिली त्या पद्धतीने इथे एक आकृती आहे, 1, 2, 3 आणि मग या आकृतीत एकूण 6 त्रिकोण तयार होतात. त्याच पद्धतीनं या बेसवर हा दुसरा त्रिकोण तयार होतोय आणि त्याचे पण 1, 2, 3 असे 6 भाग होत आहेत, म्हणजे 3 भाग होत आहेत. त्यात असे 6 त्रिकोण आहेत आणि हा मोठा बेस याचे सुद्धा 1, 2, 3 असे 6 त्रिकोण होत आहेत. म्हणजे 6 + 6 + आपल्यासमोर रिझनिंगचा एक प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये किंवा खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आपण परत एकदा बेसिक आकृतीकडून जाऊया. ज्यावेळेस आपल्याला एखादा त्रिकोण दिलेला असतो आणि त्या त्रिकोणामध्ये त्याच्या एका शिरोबिंदूवरून आपल्याला पुढच्या बाजूवर असा एक रेषाखंड दिलेला असतो. त्यावेळेस या रेषेमुळे या त्रिकोणाचे 1 आणि 2 अशाप्रमाणे आपण नंबर टाकून 1 आणि 2 अशाप्रमाणे नंबर टाकून 3 त्रिकोण होतात हे पाहिलेलं आहे. ही आकृती जर आपण नीट पाहिली, ही आकृती जर नीट पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की या आकृतीमध्ये हा मोठा त्रिकोण आणि याचे असे 3 भाग झालेत. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला एकूण 3 त्रिकोण मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं परत आपण असं पाहू शकतो की इथं या त्रिकोणामध्ये परत 3 त्रिकोण झालेले आहेत. त्याच पद्धतीनं आणखीन आपण असं पाहू शकतो की हा जो त्रिकोण आहे अशा पद्धतीचा याच्यात या रेषेमुळं आणखीन 3 त्रिकोण होतात. परंतु त्यातला हा मोठा आपण ऑलरेडी काउंट केलेला आहे. त्यातला हा त्रिकोण काउंट केलेला आहे. म्हणजे एकच त्रिकोण फक्त काउंट करायचा राहिलेला आहे. तो जर आपण घेतला तर एकूण 7 त्रिकोणी या आकृतीमध्ये तयार होतात आणि आपल्याला पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक 2. सदर प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं की खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. त्यासाठी आपल्याला परत एकदा एक बेसिक समजून घ्यावं लागेल. बेसिक असा आहे, त्यासाठी बेसिक आकृती आपल्याला समजून घ्यावी लागेल. पहिल्यांदा आपल्याला चौकोन घ्यावा लागेल. पहिल्यांदा आपण चौकोन घेऊया आणि या चौकोनामध्ये ज्यावेळेस समोरासमोरचे शिरोबिंदू जोडलेले असतात त्यावेळेस त्या चौकोनामध्ये एकूण त्रिकोण किती होतात हे समजून घेऊया. म्हणजे या आकृतीमधला आपल्याला दिलेल्या आकृतीमधला जो
हा भाग आहे, ह्या भागात एकूण त्रिकोण किती होतात ते पहिल्यांदा बघूया आपण. 1 2 3 आणि 4. त्यावेळेस हे 4 म्हणजे 4 गुणिले 2 असे 8 त्रिकोण, असे 8 त्रिकोण आपल्याला या भागामध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक बेसिक आकृती समजून घ्यायची आहे. ती बेसिक आकृती म्हणजे अशी आहे, जर आपल्याला एखादा त्रिकोण दिला असेल आणि त्रिकोणामध्ये एका शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर जर रेषाखंड काढला असेल तर त्या त्रिकोणाचे एकूण 3 त्रिकोण होतात. 1 2 यांची जर बेरीज केली जर आपण बेरीज केली तर असे इथे 3 त्रिकोण होतात. परंतु अशा प्रकारची आकृती आपल्याला इथं 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 म्हणजे 3 गुणिले 4 असे हे बाहेरचे 12 त्रिकोण झाले. 12 आणि 8 एकूण 20 त्रिकोण झाले. परंतु या आकृतीमध्ये आपल्याला आणखीन काही त्रिकोण मोजायचे राहिलेत. ते कुठं आहेत ते आपण बघूया. ते त्रिकोण बघा, हा मोठा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण म्हणजे हे 2 झाले. त्याच पद्धतीनं हा मोठा एक त्रिकोण आणि हा मोठा एक त्रिकोण आणखीन 2 झाले. त्याच पद्धतीनं आपण थोडंसं या आकृतीमध्ये पुन्हा हे क्लिअर करून घेऊया आणि बघूया. ह्या आकृतीमध्ये आपल्याला जे मोजायचे राहिलेले त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 ते झाले म्हणजे एकूण 12 अधिक 8 20 आणि हे 2 त्रिकोण आपल्या त्रिकोण शिल्लक राहिलेले नाहीत. हे त्रिकोण, हा त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण अशा पद्धतीनं एकूण 4 त्रिकोण, 12 आणि 8 20 आणि 20 आणि 2 4 अशा पद्धतीनं एकूण या आकृतीमध्ये आपल्याला 24 त्रिकोण मिळत आहेत. आणि पर्याय आपल्याला दिला आहे पहिला 24. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो.